मीटिंग मध्ये साहेब, साहेब, सर्व सदस्य, सचिव मॅडम सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या बैठकीला मी सुरुवात करतो. विषय क्रमांक 1, वृत्त कायम करणे, दिनांक 5/3/2024, दिनांक 11/3/2024. हा मी विषय मंजूर सगळ्या सर्वांमध्ये मंजूर झाला असं करत आहे. सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी रुपये 5 लाखापेक्षा जास्त परंतु 25 लाखापेक्षा कमी खर्चाच्या कामासंबंधी केलेल्या कारभाराबाबत या ठिकाणी विषय आहे. हा मी विषय मंजुरीत आपल्या सर्वांमध्ये टाकत आहे. मॅडम अग्रीमेंट झालेलं असतं रे, याचे कलम चेक करतो का आपण? नाही कसं की 25 लाखाचा विषय आहे, तो करार करण्याचा आहे, प्रशासकीय मंजुरीचं नाही. प्रशासकीय म्हणजे काम हाती घ्यायचं की नाही या बाबतीत कलम बघायला. करार 25 म्हणजे जर समजा महापालिकेने निर्णय घेतला की या ठिकाणी सरोज पाटील मॅडमच्या इकडे रस्ता दुरुस्ती करायची, 25 लाखाच्या आतमध्ये असेल तर याच्यात आलं तर हरकत नाही, पण तो रस्ता हाती घ्यायचा की नाही तिथे महापालिकेत मंजूर घ्यायला लागेल. अशा प्रकारची किती कामं असतात त्याला महापालिकेची मंजुरी आवश्यक आहे. तर मग आपण ऑडिटर आपण बघितलं पाहिजे, कारण कसं पहिला 25 लाखाचे सर्व अधिकार आयुक्त मोदींच्या अंडर आहे. कसं आहे नाही, फक्त करार करण्याचा अधिकार आहे. करार, तो काय निर्णय घ्यायचा अधिकार नाही. हा, विषय क्रमांक 2 हा दाखल करत आहे. विषय क्रमांक 3, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नव्याने नियुक्ती होणारे अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्ती योजना नॅशनल पेन्शन स्कीम लागू करणे तसेच दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नियुक्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना, कंट्रीब्युशन पेन्शन स्कीम, केंद्र शासन राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये वर्ग करण्याबाबत हा विषय या ठिकाणी नंबरचा आलेला आहे. गेल्या वेळेला हा विषय आपण स्थगित केला होता, परंतु आता हा विषय प्रस्तावित आपण घेतलेला आहे. त्या संदर्भात तुम्हाला काही बोलायचं असेल, नवीन काय पेन्शन स्कीम जाहीर केली, नवीन योजना काहीतरी आली, काय जीआर वगैरे आला आहे? माननीय सभापती महोदय, स्थायी समिती, सन्माननीय सदस्य स्थायी समिती आणि अधिकारी, मागच्या वेळेला स्थायी समितीमध्ये हा विषय चर्चेला आला असता. यामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांचं मत जाणून घ्यावं असा विषय आला होता आणि अतिरिक्त आयुक्त महोदयांनी एक मुद्दा उपस्थित केला होता की त्यांना विड्रॉलची काय फॅसिलिटी आहे का एनपीएस मध्ये गेल्यानंतर. तर ती फॅसिलिटी आहे, त्याच्यामध्ये आपलं जीपीएफ कसं आपल्याला वेळोवेळी काढता येतो शिक्षण, वैद्यकीय खर्च अशा कारणांसाठी,
तर घर खरेदी, तर तशी त्याच्यामध्ये 3 वेळा म्हणजे सर्व्हिस पिरियड मध्ये 3 वेळा तो विड्रॉ करू शकतो त्याच्या हिस्स्याच्या 25% अशी तरतूद आहे. आता सर याच्यामध्ये जो नवीन जी आर आलाय तो सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन पेन्शन योजना आहे. पण ती कोणासाठी ज्यांनी एनपीएस मध्ये खाते उघडलेले आहे. आता आपला अजून एनपीएस मध्ये वर्गच केलेला नाही. आता आपण हा विषय मंजूर केल्यानंतर त्यांचे खाते उघडणं, एनपीएस ट्रस्ट सोबत करार करणं आणि याला साधारणतः 6 महिने ते 1 वर्षाचा पिरियड लागणार आहे. आणि ही योजना मी पूर्वी सांगितलं की कर्मचाऱ्यांच्या फायद्याची आहे. हा जो कॉन्ट्रीब्युशन आहे कर्मचाऱ्याचं 10% आणि महापालिकेचं 14% असे 24% पीएफआरडीए कडे तो फंड जमा होणार आणि तेच तो फंड मॅनेजरकडे इन्व्हेस्ट होऊन त्याचा परतावा त्यांना मिळणार आहे. तर त्या अनुषंगानं नवीन जो जी आर आहे तो आपल्याला याच्यावर शासनाचा अजून जी आर होईल नगर विकासचा. पण आपल्याला पहिले एनपीएस मध्ये खाते उघडल्यानंतर तो ऑप्शन उपलब्ध होणार आहे. आपण अजून त्यामध्ये गेलेलोच नाही. नाही, कार्यालय हे केंद्र शासनाचं आहे सर. फंड मॅनेजर कर्मचाऱ्याला हं. त्या ठिकाणी लोन काढायचे. हो, तर ते सगळं ऑनलाईन आहे सर. एनएसडीएलचं पोर्टल जे आहे, एनएसडीएल सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सी म्हणून काम करणार आहे. तिथे कर्मचाऱ्यांची नोंदणी, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन किती आलं, किती विड्रॉ झालं, हे सगळं रेकॉर्ड मेंटेन केलं जाणार आहे. आणि ही सिस्टीम अत्यंत रोबस्ट अशा पद्धतीची आहे. त्या पद्धतीनं पीएफच्या माध्यमातून हो. कर्मचाऱ्याला किती जमा झाले हो ही त्या ठिकाणी माहिती मिळायची. हो सर. वर्षाकाठी ती स्लिप मिळायची. अशी काय स्कीम याच्यामध्ये आहे? याच्यामध्ये सगळं ऑनलाईन आहे. त्यांना लॉग इन दिला जाईल, त्यांना परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर दिला जाईल. ते लॉग इन करून त्यांच्या खात्यावर किती रक्कम जमा आहे हे वेळोवेळी चेक करू शकतात. नाही, ते ऑनलाईन आहे सर. हा, हो सर. आणि आपल्याकडे पण एक मग डिपार्टमेंट ठेवा कर्मचाऱ्यांना एनपीएस आणि कर्मचारी यामधला दुरा बनेल. येस सर. बरोबर, कॉर्डिनेट आपल्याकडून करून घ्या. त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली त्याला वायरवर करू नका. येस सर. आपण एक अवेअरनेस शिबिर घेऊ म्हणजे सगळ्यांच्या शंका कुशंका निरसन होईल आणि लवकरात लवकर आपल्याला मार्गी लागेल. धन्यवाद. तर हा चर्चेनंतर 3 नंबरचा विषय मी मंजूर टाकतोय. सर्वांमध्ये मंजूर झाला असं या ठिकाणी जाहीर करतो. विषय क्रमांक 4, नेरूळ सेक्टर 22 भूखंड क्रमांक G21, G31, G41, G51, G61, G61 विभागात विरंगुळा केंद्र उभारणे व इतर अनुषंगिक कामे करणे आमदार निधी. 4 नंबर हा विषय या ठिकाणी आलेला आहे. सर्वांमध्ये या ठिकाणी मंजूर झाला असं मी जाहीर करतो. विषय क्रमांक 5, कोपरखणे विभागातील टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील मार्केट फायबर साऊथ सेंट्रल रस्त्यावरील रामनाथ सोलर व बस स्टॉप ते ग्रामीण इंडस्ट्रियल पार्क ते भूखंड क्रमांक 328 पर्यंत नवीन गटर व पदपथ बांधणी या कामाच्या जादा अतिरिक्त व बचत बाबीचा एक्सेस सेव्हिंग खर्चाची मंजूर मिळणे वा हा विषय मी या ठिकाणी मंजुरी टाकतो. हा, बोला. सभापती महोदय, याचं जे काम चालू आहे ना ते फार व्यवस्थितपणे चालू नाहीये. निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि त्या ठिकाणी अपूर्ण आहे आणि त्या ठिकाणी पूर्णपणे त्याचं काम आहे ना ते व्यवस्थित नाहीये. त्याच्याबद्दल माहिती मिळावी नाही, कारण का आता जे काम चालू आहे ते व्यवस्थित नाही आणि तुम्ही त्याला अजून वाढून मागा. सन्मान्य सभापती, सन्मान्य सदस्य, कोपरखणे एक्सेस सेव्हिंगच्या बाबतीत जे सन्मान्य सदस्यांनी विचारणा केली तर ह्या कामाचं थर्ड पार्टी ऑडिट करून घेण्यात येईल. विषय क्रमांक
5 हा थर्ड पार्टी ऑडिटच्या संदर्भात चर्चा होऊन हा विषय मी मंजुरी टाकलाय सर्वांमध्ये विषय मंजूर झाला असं मी जाहीर करतो. विषय क्रमांक 6 कोपरखैरणे विभागात पावणेगाव येथे ठाणे बेलापूर रस्ता लगत असलेली 800 मिलीमीटर व्यासाची मोरबे मुख्य जलवाहिनी स्थलांतरित करण्याबाबत हा विषय मंजूर करा. त्यानंतर हा विषय मी पकडलेला आहे. आपल्याला कोणाला बोलायचं नसेल तर हा सर्वांमध्ये मंजूर झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. विषय क्रमांक 7 नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील विविध विभागासाठी कार्यालयीन कागदपत्रांची झेरॉक्स प्रती काढण्याकरिता वाढीव रकमेस मान्यता मिळण्याबाबत. विषय क्रमांक 7 हा या ठिकाणी मंजुरी पकडलेला आहे. आपल्या सर्वांमध्ये मंजूर झाला असं या ठिकाणी जाहीर करतो. विषय क्रमांक 8 नवी मुंबई महानगरपालिका विविध विभागांना आवश्यक असलेली छापील रजिस्टर फॉर्म पावती पुस्तके एकूण 240 छापाई करण्यात दरवाढ मंजुरी मिळण्याबाबत मान्यता झालेला आहे. हा विषय आपल्या सर्वांमध्ये म्हणून बोलायचं नसेल तर हा विषय आपण सर्वांमध्ये मंजूर झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. विषय क्रमांक 9 बेलापूर विभागातील वाढीव दर करार वाढीव रकमेस विषय क्रमांक 9 बेलापूर विभागातील बेलापूर गाव ते सेक्टर 19-20 येथील ख्रिश्चन भवन म्हणून करत असलेल्या जोड रस्ता डांबरीकरण सुधारणा करण्याबाबत 9 नंबरचा हा विषय मी आपल्या सर्वांची जर मंजूर असेल तर या ठिकाणी मी मंजुरी टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असं जाहीर करतो. कोपरखैरणे विभागातील विषय क्रमांक 10 कोपरखैरणे विभागातील पावणेगाव स्मशानभूमी येथे धोरण नियंत्रणासाठी चिमणी व पुरवणे व फसवणीबाबतचा विषय आलेला आहे. विषय क्रमांक 10 हा मी या ठिकाणी मंजुरी टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असं जाहीर करतो. ओके. विषय क्रमांक 11 बेलापूर विभागातील सीबीडी सेक्टर 8 संभाजीनगर येथील नाल्याची सुधारणा करण्याबाबतचा विषय आहे. मी मंजुरी टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असं मी जाहीर करतो. विषय क्रमांक 12 बेलापूर विभागातील सीबीडी सेक्टर 4 येथील महाकाली चौक ते आरबीआय कॉलनी मेट्रो स्टेशन पर्यंत डांबरी रस्त्याची सुधारणा करणे 12 नंबरचा हा विषय मी मंजूर करत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असं मी जाहीर करतो. विषय क्रमांक 13
कॉलनी पण आज मेथीला डांबर जी आहे मार्केटमध्ये प्राप्त होत नाही. आज आपण ह्याच्याबरोबर जर त्या कॉन्ट्रॅक्टरला नंतर परवडणार आहे. आज डांबरची मारामारी आहे. सर्व आसपास प्लांट बंद आहे. काही डांबरीकरण होत नाही. त्यावेळेस आपण स्पष्टीकरण करावं. देखील दिलेलं आहे. बरोबर. आपण याचा विचार केला पाहिजे की मार्केट रेट स्टील, सिमेंट आणि आपला जागतिक गोष्टींवरती, बाबींवरती अवलंबून असलेलं डांबर, पेट्रोल, डिझेलचा विषय असतो. त्यामध्ये आपण जे DSR नेहमी ठेवलेले आहेत ते डांबरचा रेट त्यामध्ये काय ठेवलेला होता DSR मध्ये, त्यामध्ये आत्ता मार्केट रेटमध्ये काय बदल झालेला आहे. मार्केट रेटच्या अनुषंगाने आपला DSR रेट हे जर मग डांबरचा रेट कमी झाला तर DSR त्या डांबराचा कमी झाला पाहिजे आणि डांबरचा रेट वाढला तर DSR त्याचा वाढला पाहिजे. अशा प्रकारचं कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यातून काम करून घ्यायचं, पण त्याच्यावरती अत्याचार आपल्याला करायचा नाहीये. तर त्या दृष्टीने DSR मध्ये डांबराचा रेट ही बाब वेगळी काढून कसा त्या ठिकाणी नुकसान होणार नाही आणि तो कमी दर्जाचा डांबर वापरणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. कारण की कमी दर्जाचा डांबर वापरला तर निश्चितच त्या रस्त्याची क्वालिटी खराब होईल. त्यामुळे जे ऍक्च्युअल प्राइस आता आहे मार्केटमध्ये त्या प्राइसनी डांबरचा खर्च दिला तरच आपल्याला क्वालिटी मेंटेन राहू शकतो. त्यामुळे सभापतीमध्ये लेडी साहेबांनी सांगितलं बरं आहे की जागतिक पातळीवरती रेट वाढलेले आहेत. नवीन आपल्या भारतामध्ये ते रेट वाढलेले आहेत. त्या अनुषंगाने त्या आयटमचं DSR मध्ये रेट वाढवून त्यांना त्याच्या दृष्टी तुम्ही चर्चा करा त्यावर. विषय क्रमांक 12 हा सन्माननीय सदस्य जेली साहेब, सन्मान्य सभागृह नेते सावजी नाईक साहेब यांनी या विषयावरती सूचना नोंदवलेल्या आहे की या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने या शहरामध्ये जर डांबरीकरण रस्त्याचं करायचं असेल तर ते चांगले क्वालिटीचं होणं गरजेचं आहे. आणि आता आपण पूर्ण सभागृह नेते साहेबांनी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये डांबराचे रेट फार वाढलेले आहेत. त्यामुळं DSR प्रमाणे जर रेट वाढले असतील तर आपण त्यांना त्यांच्याशी चर्चा करून आपण सुधारणासह की त्या ठिकाणी आपण सर्व त्या बाबी तपासाव्या आणि त्या पद्धतीनं त्यांना न्याय देण्यात यावा. हा विषय मी सूचनेसह मंजुरीस टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असं मी जाहीर करतो. विषय क्रमांक 13 बेलापूर विभागातील CBD सेक्टर 3 प्लॉट नंबर 8 येथील बहुउद्देशीय इमारत आणि कम्युनिटी सेंटर येथे स्थापत्य विषयक कामे करण्यावर अंमलबजावणी करणे बाबतचा विषय आहे. सर्वांमध्ये हा विषय मंजूर झाला असं मी जाहीर करतो. विषय क्रमांक 14 बेलापूर विभागातील CBD सेक्टर 4B 10-1 ते C64 बिल्डिंग पर्यंतची पावसाळी गटर व पद्धतीची सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव आहे. विषय हा मी मंजुरीस टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असं मी जाहीर करतो. विषय क्रमांक 15 राजमाता जिजाऊ रुग्णालय सेक्टर 3 ऐरोली येथील विद्युत साहित्य 5 वर्षे देखभाल व दुरुस्ती अंतर्गत चतुर्थ वर्षासाठी दिनांक 13/4/2026 ते 12/4/2027 इतकी मंजुरी मिळण्याबाबतचा हा विषय आहे. हा विषय मी मंजुरी टाकत सर्वांमध्ये मंजूर झाला असं जाहीर करतो. विषय क्रमांक 16 नेहरू विभागातील जुईनगर सेक्टर 23 येथील तृतीय अपार्टमेंट ते पार्वती कृपा सोसायटी पर्यंत गटर व पद्धती सुधारणा करण्याबाबतचा हा विषय आहे. विषय क्रमांक 16 मी मंजुरी टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असं जाहीर करतो. विषय क्रमांक 17 दिघा विभागातील शाळा क्रमांक 52 ची दुरुस्ती करून रंगरंगोटी करणे
हा विषय मी मंजुरीस टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असं जाहीर करतो. विषय क्रमांक 18 आयुर्वेद विभागातील सेक्टर 15 येथील ETC आपण शिक्षक व प्रशिक्षण व सुविधा केंद्राचे उपकेंद्र इमारती दुरुस्ती करणे बाबतचा प्रस्ताव आहे. विषय क्रमांक 5 मी या ठिकाणी हो, 18 विषय क्रमांक 18 जो ETC सुविधा केंद्राची दुरुस्तीचा प्रस्ताव आहे. हा, जवळजवळ त्याला 10-12 वर्ष ते ETC केंद्र सुरू केलं. त्यावेळी आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये उपकेंद्र म्हणून नुसती दुरुस्ती करायची आहे का, तिथं नव्यानं त्या ठिकाणी इमारत बांधायचं त्या ठिकाणी प्रशासनाचं तो आहे की नाही. कारण मला आठवते ते उपकेंद्र त्यावेळी तातडीनं ते आपण चालू केलं एका छोट्याशी इमारती आणि मग ते इमारतीची नेहमी दुरुस्त करण्यापेक्षा आराखडा बनवून त्या ठिकाणी अद्ययावत केंद्र आपण का बनवलं नाही अद्यापपर्यंत किंवा बनवणार आहात किंवा नाही. आपण प्लॉट आयुर्वेदमध्ये घेतोय. हे मैदानामधलं आहे. तरी बांधलेलं आहे. बहुउद्देशीय इमारत आहे, त्याच्यामध्ये ते आपण बसतो. चालूच आहे ना ते. ETC केंद्राचा हा विषय मी या ठिकाणी 18 नंबरचा मंजुरी टाकला सर्वांमध्ये मंजूर झाला असं जाहीर करतो. विषय क्रमांक 19 घनसोली विभागातील सेक्टर 15 मधील खेळाच्या मैदानात राखीव असलेला भूखंड क्रमांक 24 वरील घनमाती उचलून भूखंड संरक्षण भिंत बांधणे आम्ही मंजुरी टाकला सर्वांमध्ये मंजूर झाला असं जाहीर करतो. विषय क्रमांक 20 विभागातील दिवा सर्कल ते मालनिर्माण प्रक्रिया केंद्राच्या रस्त्याचे विभाजन करणे व अनुषंगिक स्थापत्य विषयक कामे करणे हा विषय मी या ठिकाणी मंजुरी टाकला सर्वांमध्ये मंजूर झाला आपण जाहीर करतो. विषय क्रमांक 21 नेहरू सेक्टर 26 भूखंड क्रमांक 2 व 6 येथील शूटिंग मैदानामध्ये स्टेज बांधून मैदानात सुधारणा करणे. 21 नंबरचा हा विषय मी या ठिकाणी मंजुरी टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असं जाहीर करतो. उपकरणे विभागातील प्रभाग क्रमांक 45 सेक्टर 6 मधील मलनिस्सारण वाहिनीच्या सुधारणा करणे संदर्भात हा प्रस्ताव आलेला आहे. सर्वांमध्ये हा 22 नंबरचा प्रस्ताव मंजूर झाला असं जाहीर करतो. विषय क्रमांक 23 नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली विभागातील सेक्टर 18 मधील मलनिस्सारण प्रक्रिया औषध गटर रस्ते बांधणे व इतर अनुषंगिक कामे करणे. 23 नंबरचा हा विषय मी मंजुरी टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असं जाहीर करतो. ऐरोली विभागातील देवागाव ते जुन्या नागोशी मलनिस्सारण वाहिन्या टाकून मोठ्या व्यासाच्या मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव आलेला आहे. 24 नंबर हा विषय मी मंजुरी टाकला सर्वांमध्ये मंजूर करतो. परिमंडळ 1 अंतर्गत तुर्भे विभागातील विषय क्रमांक 25 परिमंडळ 1 अंतर्गत तुर्भे विभागातील कार्यक्षेत्रातील एकूण 3 स्मशानभूमी तुर्भे मध्यवर्ती सानपाडा कोपरी गावामधील साफसफाई देखभाल निगा व परिचालन करणे कामी मनुष्यबळ पुरवण्याबाबतचा हा प्रस्ताव आहे. द्वितीय वर्षाकरता मुदतवाढ पर्यंत विशेष भत्ता फरक मिळण्याबाबतचा प्रस्ताव आहे. विषय क्रमांक 25 बोला. हा जो विषय क्रमांक 25 च्या अनुषंगाने मी या ठिकाणी सांगू इच्छितो की काही दिवसापूर्वी हे परिचालन वगैरे जे करायचे होते ते परिमंडळ 1 च्या माध्यमातून त्या ठिकाणी होत होतं. मध्यंतरी काही बदल झाला आणि त्याच्यामध्ये अभियांत्रिकी विभागाकडे त्या ठिकाणी सोपवण्यात आलेला आहे. त्यामुळं
जे काय आमच्या नेहरू विभागामध्ये जे ठेकेदार आहेत त्यांचा 8 महिने झाले त्यांना कार्यादेश दिलेला नाही. तर त्यांना 8 महिने कार्यादेश जर दिले नाही तर त्यांचं ते पेमेंट कसं करणार? त्यांना का वंचित ठेवलेलं आहे? नक्की ह्या बाबी कोण यायला जबाबदार? आणि आता हे परिचालन करण्याचं जे काम आहे त्या आता स्थितीमध्ये कोणाकडे आहे याची माहिती सभागृहाला दे. हं. रवींद्र. सन्माननीय सभापती, सन्माननीय सर्व सदस्य, जे की सुतार साहेबांनी जे विचारणा केली ते आपण अगोदर हे परिमंडळ बघत होतं, परिमंडळ 1-2 आणि नंतर काही दिवसापूर्वी हे आपण याची देखभाल दुरुस्ती अभियांत्रिकी विभाग पाहतं, देखभाल दुरुस्ती आणि हे परिचालन हे परिमंडळ पाहत होतं. तर ते दोन्ही एकच सोबत असावं म्हणून यांना असा निर्णय घेण्यात आला होता मान्य आयुक्तांकडून की अभियांत्रिकी विभागानं हे बघावं. आणि पुरवणे वगैरे ह्याच्याकडे अभियांत्रिकीचं काम येते. नाही सर, स्मशानचं एकंदरीत सगळे स्थापत्याविषयी कामं आम्ही त्या ठिकाणी ऑलरेडी होत आहेतच त्या ठिकाणी. परंतु 2 भाग आहेत त्याच्यामध्ये लाकडं ठेवणं, रचणं आणि ती पुरवठा करणं अशा पद्धतीचा एक भाग आहे आणि स्थापत्य विषयात दुसरा भाग आहे. जर उद्याला त्या ठिकाणी 8-8 महिने जर त्या ठेकेदारांना त्या ठिकाणी कार्यादेश नसतो आणि जर त्या ठिकाणी लाकडं म्हणजे किती महिन्यापर्यंत त्याने ते करावं याची जबाबदारी कोण? आज परिमंडळ कडून तुमच्याकडे आले, तुम्ही एकदा फाईल तशाच ठेवलेल्या आहेत. त्यांना न्याय कोण देणार? त्या ठेकेदारांना. तर हे मला सांगा, तुम्ही सांगायला पाहिजे ऐकताना का लाकडं रचण्याचं बरोबर स्थापत्य विभागाचं काम नाही ती देखभाल करण्याचं. स्थापत्य विषय असेल दुरुस्ती वगैरे ती नेहमीप्रमाणे तुम्ही करतायत. पण ह्या ज्या गोष्टी त्याच्यामुळे जो काही ठेकेदार वंचित होतोय त्याचं तर पाहायला पाहिजे ना. 8 महिने झाले. कार्यादेश जे वर्क ऑर्डर आहे ते तातडीने करण्यात येईल आणि आपण जे सांगितलं ते माननीय आयुक्तांना त्यांच्या निदर्शनास आणून देईल की आपण स्थायी समितीमध्ये जे आपली चर्चा झालेली आहे माननीय आयुक्तांना याबद्दल सांगण्यात येईल. नाही, माझं म्हणणं मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभागाकडे परिचालन जे आहे परिमंडळ 1 कडे यापूर्वी सुद्धा होता, व्यवस्थितरित्या होत होतं. परिमंडळकडे त्याचबरोबर शौचालयाच्या बाबतीमध्ये सुद्धा ते परिमंडळाच्याकडे होतं, ते सुद्धा अभियांत्रिकी विभागाकडे. अभियांत्रिकी विभागाकडनं एसआय कडनं वॉर्ड ऑफिसर म्हणजे विंडो वाढल्या गेल्या आणि कॉन्ट्रॅक्टरना त्या ठिकाणी वेटेज धरण्याचं काम त्या ठिकाणी केलं. माझं म्हणणं जे याचा अर्थ परिमंडळ 1चे आयुक्त उपायुक्त हे मला वाटतंय समाधानकारक काम करत नाही अशा पद्धतीनं दिसून येते. मग माझं म्हणणं की जी काय एक्झिस्टिंग सिस्टीम आहे ती त्याच पद्धतीने चालू असायला पाहिजे, काम चालू असायला पाहिजे. आयुक्त महोदय, आपण त्याचं स्पष्टीकरण करा. याच्या संदर्भामध्ये माननीय सभापती महोदय व सर्व सदस्य, याच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा परिमंडळ 1 आणि परिमंडळ 2 मार्फतच होत होती. परंतु आयुक्तांच्या काही गोष्टी अशा निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पाणी दौरा आणि याच्यामध्ये केल्यानंतर त्याच्यामध्ये हे विभागले गेले. त्याच्यामध्ये मी परत एकदा आयुक्त महोदयांच्या निदर्शनास ही गोष्ट आपण जी सूचना वजा हे केलेली आहे ती मी आयुक्त महोदयांना निदर्शनास आणून देतो आणि माननीय सभापती महोदयांना तसं आश्वस्त करतो या ठिकाणी. विषय क्रमांक 5 चर्चेनुसार 25 हा चर्चे साहेबांनी चर्चा या संदर्भात केलेली आहे. चर्चा अंतर्गत या ठिकाणी सुधारणा करण्याच्या संदर्भामध्ये आयुक्तांना सूचना देखील या ठिकाणी देण्याच्या आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे. हा विषय मी 25 नंबरचा मंजुरी टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. विषय क्रमांक 26 सेक्टर 28 सीबीडी बेलापूर पंप हाऊस येथे पंपासाठी नवीन DI इलेक्ट्रिकल ऑपरेटेड बटरफ्लाय वॉल पुरवणे व इतर अनुषंगिक कामे करण्याबाबतचा हा
26 नंबरचा हा विषय मी मंजुरी टाकला. पंप हाऊस ज्यावेळी सभापतीमध्ये पंप हाऊसचं आपण काम हाती घेतलं त्यावेळी बटरफ्लाय वॉल लावण्याचं त्याच्यामध्ये आलं नव्हतं का? त्या ऍडिशनल का करावं लागतंय? त्यावेळी एखाद पंप हाऊस बांधणं त्याच्यामध्ये पाईपलाईन असेल, वॉल असतील, पंप असतील, हे इन्क्लुडिंग असायला पाहिजे ना. याला सेपरेशन कशाला केलंय? एआयचे इलेक्ट्रिक ऑपरेटर नवीन बटरफ्लाय वॉल हे स्पेशल काय आहे नवीन काय? नवीन टाकलं. हा? अरे बा आता तुम्ही तो घेतले ना शिवेरीचा पंप हाऊस बांधायला पंप फक्त वाल बदलून होणार आहे का? खराब झालं. विषय क्रमांक 26 आम्ही या ठिकाणी मंजुरी टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला तुम्ही जाहीर करतो. विषय क्रमांक 27 ऐरोली विभागातील भूखंड क्रमांक 12 सेक्टर 15 येथील मार्गदर्शक डॉक्टर आंबेडकर स्मारकाच्या धर्तीची दुरुस्ती करणे आणि स्थापत्याविषयी कामे करण्याबाबत विषय आलेला आहे. हा विषय मंजुरी टाकत सर्वांमध्ये मंजूर झाला जाहीर करतो. विषय क्रमांक 28 ऐरोली विभागातील सेक्टर 2 येथे कंपनी सी 373 आणि सी 373 ते चंदा मेडिकल स्टोअर पर्यंत मनोरंजन व्हायला टाकण्याकरता फोडण्यात आलेले करांची पूर्ण स्थापन करण्याबाबत हा विषय मी 28 नंबरवर मंजुरी टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला जाहीर करतो. विषय क्रमांक 29 नेहरू सेक्टर 6 तो सेक्टर 14 येथील ड्रामा चौकापासून फॅक्शन टॉवर पर्यंत व झुलेलाल मंदिर पासून जय बालाजी सोसायटी पर्यंत रस्त्याची सुधारणा करण्याबाबत हा विषय आहे. मी आपल्या सर्वांच्या मते हा विषय मंजुरी टाकत सर्वांमध्ये मंजूर झाला जाहीर करतो. विषय क्रमांक 30 बेलापूर विभागातील नवी मुंबई मालकी हक्काच्या बेलापूर सीबीडी भागातील इमारतीची वार्षिक देखभाल दुरुस्ती करण्याबाबत बोला. सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्य अधिकारी वर्ग. विषय क्रमांक 30 बेलापूर विभागातील नवी मुंबई मालकी हक्काच्या बेलापूर सीबीडी भागातील इमारतींची वार्षिक देखभाल दुरुस्ती करणे. सभापती महोदय, याच्यामध्ये तुम्ही हा उल्लेख केलेला नाही आहे की ही कुठली बिल्डिंग आहे. त्याच्यामध्ये तर काहीच कळत नाही. आता सीबीडी बेलापूर मध्ये मालकी हक्काच्या कितीतरी बिल्डिंग आहेत, पण आपण इथे स्पष्ट उल्लेख का केलेला नाहीये? बघा इथे काहीच दिसत नाही आहे ह्याच्यामध्ये, फक्त इमारतींची म्हणजे कुठली इमारत आहे आपली, आम्हाला याचं कळलं पाहिजे ना, काय कुठली इमारतीची आपण देखभाल दुरुस्ती करते. सभापती महोदय, कुठले पण प्रस्ताव मागे पण असे चालले अभियांत्रिकी विभाग किंवा स्थापत्य विभागाचं, याच्यामध्ये आम्हाला बरोबर इथे प्रस्तावामध्ये माहिती मिळते. आता आपण वाचल्यावर आपल्याला कळते फक्त सदरचा प्रस्ताव हा बेलापूर विभागातील नवी मुंबई मालकी हक्काच्या बेलापूर सीबीडी भागातील इमारतींची इमारत आहे का इमारती आहेत यांची वार्षिक देखभाल दुरुस्ती करण्याबाबत याच्यात स्पष्ट खुलासा का केलेला नाहीये? दिशाभूल करण्याचं काम काय करता? आम्हाला पण कळलं पाहिजे ना. भले तो कितीचा 25 लाखाचा असू दे किंवा खेळायचं, आपण स्थायी समितीमध्ये बोलतोय सभापती मध्ये विषय तरी सदरचा प्रस्ताव तरी व्यवस्थित आला पाहिजे की कुठली मालकी इमारत आहे त्याचा मला खुलासा करण्यात यावा. सन्मान्य सभापती, सन्मान्य सर्व सदस्य, हा जो प्रस्ताव आहे ते बेलापूर विभागातील ज्या विरंगुळा केंद्र असतील, बहुउद्देशीय इमारती असतील, म्हणजे महापालिकेच्या मालकीच्या ज्या काही इमारती आहेत त्याची किरकोळ दुरुस्तीचा हे घेतलेला, म्हणजे विशेष दुरुस्तीचे त्या बिल्डिंग कोणकोणत्या इमारती असतील ह्याच्यामध्ये त्याचा खुलासा करा ना. ह्याच्यामध्ये काही समजतच ना, आपण एवढी तरी कामं घेतली झाला पाहिजे. आपण कुठल्या इमारतीची करतो त्याचा पूर्ण उल्लेख असतो, म्हणजे या विशेष चर्चेचा विषय ह्याच्यामध्ये सेक्टर 3 ची इमारत आहे, सेक्टर 3 ची इमारत आहे. परत ह्या बेलापूर गावामध्ये इमारती आहेत, ह्याच्या बेलापूर गावामधल्या. परत ह्या शाहबाजवाडी इमारत आहे ते पण घेतलेले. महापालिकेच्या सगळ्या इमारतींना आपण नावं दिलेली आहेत.
मग ते लिस्ट आपण नाही बरोबर आहे लिस्ट वाचताना इथे काहीच कळत नाही की कुठली लिस्ट इमारत आपण आहे. आम्हाला पण लोकांच्या मॅडम तर तिकडे आपलं हॉस्पिटल आहे, आपलं वारकरी भवन आहे, स्टेडियम आहे, अधिक खूप खूप गोष्टी आहेत त्या याच्यात आहेत का? ते सगळ्यात आहेत त्या इमारती मग ते तिथे सांगा. किरकोळ दुरुस्ती आहे घेतलेल्या. मायनर कशाला करायचंय? चांगलंच मेंटेनन्सचं काम द्या ना त्यापेक्षा. तुम्ही हे पण देणार आणि नंतर मग 5 वर्षांनी पुन्हा दुरुस्तीचं काम देखील आणणार. मग या दुरुस्तीचा फायदा काय होतो? महोदय, सेक्टर 3चा आता सर तुम्ही म्हणालात त्याच्यामध्ये ऑलरेडी तुम्ही आता एक प्रस्ताव घेतलाय की सेक्टर 3ची दुरुस्ती वारकरी भवनची ती आपली 70ला जाते. वारकरी नाही ते मेजर जे आहे वारकरीवाले नाही ते बाजूची इमारत आहे ना आपली त्याच्या बाजूची तर त्याचं घेतलेलं आहे छोटी सभागृह जे आहे ते छोटं. त्याचं मेन्शन केलं तर आम्हाला बरं, कारण बरेचशा यापुढे सर दक्षता घेण्यात येईल ज्या इमारती नावासहित सगळ्या इमारतीची यादी देण्यात येईल सर यापुढे. नाही, आपण हे काढतो खरं, पण कुठलीच बिल्डिंग आपली मेंटेन वाटत नाही. कुठलीच आपली एकही आम्ही चर्चा करतो त्या बाबतीत जे आपल्या सगळ्या थिंकिंग फंड वगैरे या बाबतीत आम्ही आता चर्चा करतो. या बाबतीत आपण हे जर 26 लाख करतोय का खर्च की नाही करत आहोत, त्याचा फायदा होतोय की नाही, खरंच रिपेअर होतोय की नाही काय या पुढील प्रस्तावात सर्व इमारती कुठल्या कुठल्या आहेत आणि त्यात काय दुरुस्ती आहे विस्तृत त्याची माहिती देण्यात येईल. प्रत्येक इमारतीचं कधी त्याचं शेवटचं प्रत्येक इमारतीचा डेटा असला पाहिजे की कधी कुठलं काम करण्यात आलेलं आहे. त्याची हिस्ट्री शीट आपण देऊ की ह्या अगोदर कधी काम केलेलं आहे त्याचं आता ह्याच्यात तुम्ही किती इमारती घेतल्या माहिती देतो त्याची आपल्याला एक विषय क्रमांक 30 आहे. या विषयामध्ये सर्व माहिती सदस्यांना देण्यात यावी. हा विषय मी आपल्या मंजुरी शाखेच्या सभामध्ये मंजूर झाला जाहीर करतो. विषय क्रमांक 31 सोलापूर विभागातील सेक्टर 19 येथील शहाबाज गाव कमान ते नालापर्यंतच्या रस्त्याचे GWT पद्धतीने कॉन्क्रीटीकरण करून सुधारणा करण्याबाबत आहे. विषय क्रमांक 31 आम्ही या ठिकाणी मंजुरी शाखेच्या सभामध्ये मंजूर झाला जाहीर करतो. विषय क्रमांक 32 वाशी सेक्टर 17 येथील जुन्या सोडियम फिटिंग बदलून शोभिवंत LED फिटिंग बसवण्याबाबतचा हा विषय आहे. 35 नंबरचा विषय मी या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये मंजुरी शाखेच्या जाहीर करतो. येथील आयुर्वेद विभागातील सेक्टर 3 मधील राजमाता जिजाऊ रुग्णालय येथील विविध ठिकाणी स्थापत्य विषयक व फर्निचर कामे करण्याबाबत आहे. विषय क्रमांक 33 आम्ही या ठिकाणी मंजुरी शाखेच्या सर्वांमध्ये मंजूर झाला जाहीर करतो. विषय क्रमांक 34 मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विभागांनी पारंपरिक मध्ये रूपांतर करण्याबाबत विषय आपल्या सर्वांमध्ये येतो जरा विषय क्रमांक 34 जरा थोडी माहिती देण्यात आहे. सन्माननीय सभापती, सन्माननीय सर्व सदस्य, हे हायब्रिड क्रिमोटेरियम म्हणजे ह्याच्यामध्ये आपला जो पाईपवाला गॅस आणि लाकूड त्याचा एक म्हणजे दोन्हीचाही वापर करून हे वापर करण्याचं यात प्रस्तावित आहे. आणि त्याच्यासाठी लागणारे जे यंत्रणा उभारण्याचं तर त्याच्यामध्ये लाकडाचे कमी लागणार आहेत म्हणजे आणि त्यामुळे 4-5 पट म्हणजे कमी कार्बनचं उत्सर्जन कमी ह्याच्यामध्ये लागणार आहे. म्हणून हा आपण एक
दोन ठिकाणी आपण म्हणला तसं 2 ठिकाणी आहे. 2 ठिकाणचं आहे. तुर्भे घनसोली कवळ आली आणि तुर्भे सेक्टर 19 स्मशानभूमीमध्ये. दोन्ही दोन्हीचं म्हणजे आपल्याला जे आपण जे पारंपरिक पद्धत पण होईल आणि त्याला बाकी कमी लागेल. नाही पण ओपन पाहिजे ना, आपल्याला फिरायला लागतं ना ते. ते आहे. त्यात सेम राहतील ना, म्हणजे कंपार्टमेंट असेल ना, आतमध्ये जाणार ना, नाही आतमध्ये नाही जाणार. आतमध्येच जाणार. बघा चेक करा. लाकडात ठेवणार, लाकडा सहित आतमध्ये जाणार. आतमध्येच जाणार ते. ह्याला सर पारंपरिक फक्त आज नाही पारंपरिक म्हणजे फक्त ते दिखावा पद्धत आहे. तर काहीतरी नवीन शोधतात आणि जास्त पैसे लावतात. नाव वरती असं गुळगुळीत लिहितात आणि पैसे जास्त द्यायला लावतात. 1.25 कोटीची काय धनी पडते काय? ओपन मध्ये नाही होणार ते. डिझाईन आहे का तुमच्याकडे? आहे सर. दाखवा बघा. कंपार्टमेंटच असणार आहे तो. नाही, 4 लाकडं ठेवणार. विद्युतच्या मानानं ह्याचं कमी आहे सर. बाकी ह्याच्यापेक्षा जास्त आहे खर्च. कंपार्टमेंटच आहे पण ते ओपन एअर नाहीये. प्रदूषण मग त्याचं परत ते ट्रॉली सहित आपलं टाकायला लागणार होते. नागरिक त्या ठिकाणी त्या गोष्टीला तयार पाहिजे ना. मग आपली गॅस जाणी लोकांची गॅस दैनिकी कॉस्ट किती पडते आपल्याला? त्या व्यतिरिक्त कुठलाच माणूस चालू शकतो. आपल्या घरातला माणूस कोण आपण त्याच्यामध्ये चालतो. हा पण सर ह्याचा गॅसच आहे ना आपला PNG वाला. 2 कोटी आम्हाला देऊ 2 कोटी करावं इलेक्ट्रिक. निव्वळ फालतू खर्च आहे तो. मग हे दोन्ही एकत्रित आहे. हायब्रिड आहे. हा एवढाच फरक आहे. ह्याच्यामध्ये लाकूड आणि गॅस दोन्ही आहे. याच्यामध्ये दोन्हीचा वापर होणार आहे, हा फरक आहे. मग ह्याचा अपेक्षित आहे सर की ह्याचा वापर करतील, म्हणजे ह्याचा वापर रिसर्च कमी केला. खूप राहू दे ना. 34 नंबरचा हा विषय नाही. 34 नंबरचा हा विषय या ठिकाणी खूप करत आहे. पूर्ण यांची स्थगित पूर्ण या विषयाची माहिती सभागृहाला देण्यात यावी. पुढील सभेमध्ये हा स्थगित करण्यात आलेला आहे. विषय क्रमांक 34. विषय क्रमांक 35 ठाणे बेलापूर रस्त्यावरील ऐकिया कंपनी समोरील नाल्याची क्लिनिंग पद्धतीने साफसफाई करण्याबाबत आलेला आहे. विषय क्रमांक 35 हा मंजूर टाकत आहे. सर्व मंजूर झाला जाहीर करतो. विषय क्रमांक 36 नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 93 CE नेरूळ, नवी मुंबई शाळा क्रमांक 94 CBSE कोपरखंड, नवी मुंबई शाळा क्रमांक 120 इंग्रजी माध्यम दिवा इरवली, नवी मुंबई शाळा क्रमांक 121 इंग्रजी माध्यम कुक्षित गाव या शाळांमध्ये विज्ञान प्रयोगी शाळेसाठी साहित्य खरेदीच्या बाबतीचा हा विषय आहे. विषय क्रमांक 36 मी मंगळवेढ टाकत आहे. सर्वांमध्ये मंगळवारला तयार करतो. विषय क्रमांक 37 भूखंड क्रमांक 1 सेक्टर 3 कंसोल येथील सेंट्रल पार्क गार्डनचे समग्र देखभाल व दुरुस्तीचं काम करण्याबाबतच्या मुदतवाढीचा हा देण्याबाबतचा प्रस्ताव आहे. विषय क्रमांक 37 हा मंजूर टाकत सर्वांमध्ये मंजूर असा जाहीर करतो. विषय क्रमांक 38 जाहीर विभागातील भूखंड क्रमांक 22 सेक्टर 15 येथील भारत रोख करणे हा विषय 38 नंबर मंजूर टाकत सर्वांमध्ये मंजूर झाला जाहीर करतो. या ठिकाणी विषय पत्रिकेवरील विषय
ऍक्च्युअली प्रशासकीय मंजुरी महासभेमध्ये घ्यावायची बाकी आहे. ती घेतल्यानंतर तो नव्याने वित्तीय मंजुरीसाठी सादर करण्यात येईल. तो आपला याचा विषय क्रमांक 8 सफाई रजिस्टरच्या संदर्भात तो चुकीने आला गेलाय, परंतु तो परत सादर करणार नाही तर तो सादर करतो. नाही म्हणजे तो सादर करण्यासाठी त्यांनी दिला होता, परंतु तो प्रशासकीय मंजुरी बाकी होती. नंतर तो वित्तीय मंजुरीसाठी सादर करण्यात येईल. हो तो हा मॅडम तो चुकीने आलेला आहे, तो परत नव्याने सादर करण्यात येईल. तो फक्त आता नाही ना, हा मागे घेतोय. हा आता सध्या मागे घेतोय. विषय प्रशासकीय मंजुरी क्रमांक फक्त 10 सादर करण्यात येईल. प्रशासन मागे घेत आहे. हा विषय या ठिकाणी मागे घेण्यात आलेला आहे. विषय क्रमांक 8 हा प्रशासनाने आजची बसतात की नाही स्टँडिंगच्या आधी तर मला कुठलंच महत्व नाही. आजची बैठकी या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये संपल्याची जाहीर करतो. राष्ट्रीय